Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. झाला तर ह्या गोष्टीला आता महिनाभर होत असेल. कोणकोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला मदत मिळाली? कोणत्याच नाही. आणि कोंबड्या गेल्या, शेरडे गेले, ऊस गेला. मला कुठंतरी निवारा छान वरील करून द्या. मला जगण्याची एवढी इच्छा आहे. मला काही नको. पीक विम्याचे पैसे असतील सरकार बरं पंचनामा तरी केला का? मला ते सांगा. पंचनामा केलाय. पैसे काय अजून आलेले नाहीत, पण ती तत्काळ मदत देणार होते की ज्यांची घरं पाण्याखाली त्यांना किमान 10,000 मिळेल. घर पाण्याखाली बघा ते आता ते कुठपर्यंत पाणी होतं हे बघा. 2,000 पूर्ण तरी आले का? कारण ह्यांचे तर 1,000 बिकट झाले. नाही आले 2,000. लबाड कशाला बोला. 2,000 आले. मराठवाड्यातल्या धाराशिवमध्ये जसं पाणी आतमध्ये शिरलं, सीना नदीचं पात्र ओलांडून म्हणजे जवळपास 1,00,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी आलेलं असेल. आणि जसं पाणी आतमध्ये शिरलं तशा बोटी आल्या, बोटींसोबत आणखी कोणी वेगवेगळे नेते आले, आणखी वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. पण माध्यमांचे कॅमेरे, NDRFच्या टीम, नेते हे सगळे जसं पाणी ओसरलं तसं सगळं मागे गेलं. मी म्हटलं आज धनत्रयोदशी आहे, मराठवाड्यातला शेतकरी काय करतोय ते बघायचं असेल तर थेट तिथं गेलं पाहिजे. कारण 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्या क्रॉस व्हेरिफाय आत्ताच्या क्षणाला होणं आवश्यक आहे. पहिलं, सरकारने दिलेली आश्वासनं त्याची पूर्तता किती झाली. दुसरं, सरकार म्हणते आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाहीत, मुख्यमंत्री पण तेच म्हणतात, ते खरंच वाऱ्यावर सोडलं आहे की नाही ते. आणि तिसरं, आज ज्यावेळी धनत्रयोदशी आहे त्यावेळी ह्या माणसांच्या हातात नक्की काय उरलंय आणि कोण आहे काय त्यांना धीर द्यायला, सगळं बघायचं. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी आता परांड्यामध्ये गावातून चालते त्यांना पुढं आलो, मग दिसलं की इथं मंडळी उभी होती सगळी. नमस्कार, नाव तुमचं पूर्ण? लक्ष्मण दशरथ भोसले. बरं, तुमचं घर आहे? हा, आमचं घर आहे. आणि कधी पाण्याखाली गेलं काय? 17 तारखेला थोडं पाणी आलं, पुन्हा 22 तारखेला सगळेच गेले. किती शेती तुमची? ही मागची वावर तुमचं काय? हा, आमचंच आहे. 3 एकर आहे. 3 एकर. काय लावलं होतं? ऊस, मका. आता सांगा, झाला तर ह्या गोष्टीला आता महिनाभर होत असेल. कोणकोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला मदत मिळाली? कोणत्याच नाही. आणि कोंबड्या गेल्या, शेरडे गेले, ऊस गेला. किती होत्या कोंबड्या? 500 कोंबड्या होत्या. ओके, 500 कोंबड्या. हा, 2 शेरडे गेले. आणि माग वावर तिकडं? वावर बी खचून गेले. वावर आहे इकडं माग. आता ही सगळी जमिनीची म्हणजे जमीन म्हणजे काय विषय, माती सगळी वाहून गेली दिसते. कुठं हिथं होत्या कोंबड्या? कुठं होत्या? हे शेड होतं. हे शेडच गेले पूर्ण. हे ऊसात जाऊन पडले. लाईटीचं पोल पडले, ते तारा, पाणी नाही, काय नाही. आता लय नुकसान झालंय आमचं. राहतंय कुठं? राहतोय आता शेजारच्या तिथं कोट्यात. पण मी काय म्हणतोय, पीक विम्याचे पैसे असतील सरकार आता बरं पंचनामा तरी केला का? मला ते सांगा. पंचनामा केलाय. पैसे काय अजून आलेले नाही. पण ती तत्काळ मदत देणार होते की ज्यांची घरं पाण्याखाली त्यांना किमान 10,000 मिळेल. घर पाण्याखाली बघा ते आता ते कुठपर्यंत पाणी होतं हे बघा. तुम्ही दाखवा. ते घराच्या वरी 2 पुरुष पाणी होतं. घराच्या वरती 2 पुरुष पाणी, किमान 10 फूट तरी असेल. 10 फूट पाणी होतं घराच्या वरी. हे सगळं दिसते तुम्हाला. एक मिनिट, चला आपण घरात पण जाऊन बघू काय झालंय. मला बरं आणखी सांगा, तुम्ही म्हणताय मदत नाही मिळाली, पण कशाच तरी पैसे खात्यावर जमा झाले असतील की? आणि तर नाही माझ्या खात्यावर आलं. खात्यावर नाही. आणि काय आलेलं? नेते मंडळी कोणाला भेटायला? 2,000 रुपये आले. 2,000 रुपये आले का? कसे, कोणाकडून आले ते दरेकर साहेबाकडून. ते काय दरेकर म्हणजे कोणते? भाजपचे प्रवीण दरेकर? हा, प्रवीण दरेकर साहेबांनी पाठवलं. नाही, पण मग माझं म्हणणं आहे, ते 2,000 रुपये तुमच्या खात्यावर आले, त्यातले तुम्ही किती काढले? काय झालं? 1,000च निघाले. तर 1,000 कट झाले. असं कसं काय? काय माहिती, काय कळालंच नाही. म्हणजे 2,000 आले, त्यातले 1,000 कट झाले. 1,000च मला मिळाले. 1,000 मिळाले. यांचं घर इथं मुद्दा. बाई नमस्ते. नमस्ते. काय तुम्ही पण होता का तेव्हा इकडे पाण्यात? हो, पाणी आलं तर आम्ही पण होते.
काय कोंबड्या काय वाहून गेल्या? कोंबड्या गेल्या, शेतं गेली, धान्य धुन्य गेलं, सगळं गेलं. म्हणजे अशी जगण्याची अशी कॅपॅसिटीच असे राहिली नाही. काय करावं ते असं कळणच झालं ह्याला. मला कुठंतरी असा निवारा द्यावा असं वाटायला लागले. असं वाऱ्यावर हिंडायला लागलं, इथं हिंड तिथं हिंड. आज महिना झाला आम्ही हिंडतोय बघा. घर नाही आता, कुठं हिंडावं, कुठं राहावं, काय करावं. एक लेकरू आहे, सून आहे, पुण्याला आहे. ते सहनशीलता संपून गेली व शरीरात. महिना झाला असं काही हात पाय असे सोडून गेलेत काम करून करून. ह्या चिखलानी नाचून, ह्या चिखलात नाचून नाचून असं ही चिकून ही घर आहे. नको वाटलं जीवन जगण्याची असं ही झालंय बघा. हे कुठेतरी मला वाटतं की असं मला निवारा आता कुठेतरी द्यावा असं मला वाटायला लागलंय. मला असं माणसाचे किती सहन करून करून माणूस किती संसारात गोष्टी सहन करील व पूर्ण घर या सगळ्यामध्ये गेले. मी मुद्दामून आलो बरं का, म्हणजे काय मागच्या काही कारणास्तव मला इथे येता आलं नाही, पण मी म्हटलं की दिवाळीला इथं नक्की काय चाललंय हे सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि स्पेशल त्यावेळी ज्यावेळी हे सरकार सगळे वेगवेगळे आकडे सांगतंय आणि प्रचंड मदत पोहोचली, वाऱ्यावर सोडण्यात नाही वगैरे खूप आश्वासन आहेत. त्या आश्वासनांची खरंच पूर्तता झाली का मला फार बघण्याची इच्छा होती. मी म्हटलं यावेळी दिवाळी इकडं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबतच यावं. किती वर्ष नाही कुठं मला कुठंतरी निवारा छान वरील करून द्या. मला जगण्याची एवढीच इच्छा आहे. मला काय बी नको. माहिती 500 होते 500. किती बसवलेली छोटी मोठी कोंबडी आपली आम्ही ह्या संसारात जगत होतो. ह्यांना माहिती आहे सगळ्याला कसं जगत होते. माझं असं म्हणणं आता काय म्हणजे आता जमीन खरवडलेली तर मला दिसते, त्यात पैसे नाही आले. तुम्ही म्हणता 2000 रुपये कुठे भाजपच्या नेत्याने तुम्हाला पाठवले, त्यातले 1000 रुपये तर कटच झाले. कट झाले. काढले बघा 30 पैसे 2000 आले म्हणते का. ते दवाखान्यात काढले 1000 आले 1000 कुठे गेले काय माहित नाही आपलं. हा दवाखान्यालाच काढलं पैसे. आम्ही दोघच गेलो होतो. मला पडलंय की कोणत्या ना कोणत्या योजनेत तरी लाभ झाला असेल की तो झाला नाही असं कसं काय म्हणजे काय झालं नाही. खाद्यच तेवढं कुणी धान्य धुन्य दिलेलं ती लता कपडा भांड कुंड तेवढं तसलं तेवढंच आलेलं तेवढंच. तेच खातो. आलेच ना. आजारी आहे महिना झाला पाऊस आहे का नाही तेव्हापासून आजारीच आहे. आजारीच आहे. हे चिकट आहे. चिकट काढता येत नाही, वाळल्याशिवाय निघत नाही. असं झाले आता किती दिवस झाले तर काम करू. हे चिखलात नाचून कवर नाचू तरी आता काय करू. काम करू वाट नाही. झोप वाटायला कामच आहे ना मला. पण मग माझं म्हणणं आता शेत तर गेलं, आता तुम्ही कुठे दुसऱ्या शेतात काम करताय का नाही. काय नाही असंच आहे बघा. गेलो होतो धीर आहे की त्यांच्या पैसे गेलो राहायला गेलो. आता हे कवर नीट होईल कवर राहील कुठं राहावं काय करावं मग गेलो तिथं तवर. बघा एकदा नीट बघा मराठवाड्यातला शेतकरी काय आणि कशी दिवाळी करतोय ते. आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचावा तो यासाठी. असल्यात चिखलात कशी करावी दिवाळी आणि कुठं सामान ठेवावं आणि काय करावं. समजा चिखलच आहे, अवघड आहे. लय वाटोळं झालं आमचं, लय वाटोळं झालं. असं कवाच नव्हतं. पाहिजे मला काय नाही. मग मला कॅपॅसिटी संपली. मला जगण्याची इच्छाच नाही. मला घरच पाहिजे बघा कुठेतरी. सोयच नाही. आता गाववाली म्हणते तर राहावा वाळला असेल नाही का म्हणलं वाळला नाही चिकूल आहे घरात येऊन बघा. वाळल्याशिवाय निघतच ना. मग फऱ्या पाटीने काढतो आम्ही. पण ते वाळला नाहीच. महिना झाला चिखल आहे तर. दिवाळी तर कशी करावी काय करावं. अन्न पाणी कुठं ठेवावं काय करावं. मागच्या वर्षी काय केलं होतं दिवाळीला. काय नव्हतं केलं. सुनबाई आजारी होती त्यावेळेस तिकडे दवाखान्यातच होता. आम्ही त्यावेळेस बी नव्हती केली दिवाळी. यावर्षी तर समजच गेलो भाऊ. हळूहळू ठीक आहे या जरा. मला ना परत म्हणजे मला हेच म्हणायचंय की एकदा
हे व्हिडिओ सरकारने पण बघावेत. आणि हा जो काय आकडा म्हणजे काय साधारण 32-32.5 कोटींचा वगैरे आकडा सांगितला तो मोठा, की याला मदत झाली त्याला मदत झाली, हे मिळालं ते मिळालं. घर पाण्यात गेल्यानंतर सरकार माझ्या माहितीनुसार 8 ते 12 हजार रुपये दरम्यान अमाऊंट देणार होतं. ती पण नाही आली तुम्ही म्हणताय ना, ती पण नाही आली अमाऊंट. दुसरं, शेती खरवडून गेल्यानंतरचं त्यानंतर एनडीआरएफच्या निकषानुसार 10.5 कोटींची माझ्या माहितीनुसार राज्य सरकारकडे आता त्याची निकषानुसार मदत होती. त्या मदतीच्या अंडर पण यांना अजून मदत तुम्हाला झाली का साहेब? नाही नाही मदत झालेली नाही मदत झाली. बरं, पंचनामा जागेत झालाय, तहसीलदाराकडून पैसे आलेत का? नाही आले. केंद्र सरकार, एनडीआरएफ, राज्य सरकार, आपत्ती व्यवस्थापनाचा विभाग, त्याच्यातून आता इन्स्टंट मदत होईल किंवा दिवाळीच्या आधी किमान ज्याला आपण म्हणतो की राहत देणं ते होणं अपेक्षित होतं. ठीक आहे, ह्यातलं काहीच झालं नाही. हे तुमच्या समोर मी आता तुम्हाला दाखवलं. पण माझ्याकडे मी बरीच कागदपत्र गोळा केली. कोणत्या जिल्ह्यात? बाबा नमस्ते. हो, तुम्ही कुठं राहिला? आम्ही गावात राहतो. इकडं पाणी भरलं होतं का तिकडं? आमचं हे इकडे राहत होतं गावात. आमची जनावर इथं होती. जनावरांचं काय झालं? जनावर गेली. किती नुकसान झालं तुमचं? खोंड एक गेला आणि एक रेडी गेली. रेडी गेली. हा, आपलं दुसरं काय नाही, लबाड नाही. हो, तेवढंच. आमच्या घरात पाणी. हा, वावर शेती किती आहे? शेती 2 एकर आहे. 2 एकर आहे. हम्म. काय तिकडं आहे का? काय होतंय का? काय नाही, मका होती ते पाका ही अशी झाली. मका तेवढी होती, गेली. लबाड आपण बोलत नाही. आपल्याला काय करायचंय? खरं ते खरं बोलायचं आपलं. कुणाला विचारायचं की बाबा ही लबाड बोलतो का काय म्हणून. असू द्या. पैसे आलेत का? पैसे 2,000 आलेत की. हा, खात्यावर आले 2,000. आले. हा रेडी आणि ह्याचं गेल्यानंतर शेती 2 एकर शेतीतलं तुमचं गेल्यानंतर 2,000. हा. आणि 2,000 पूर्ण तरी आले का? ह्यांचे तर 1,000 बी कट झाले. नाही, आलं 2,000. लबाड कशाला बोला. 2,000 आले त्याला साहेब. ह्यांना 2,000 आले, ह्यांना 2,000 आले, त्यातले 1,000 कट झाले. ही चूल आहे वाटतं ना तुमची बाहेरची? बघा इथे चूल आहे. त्या ह्याच्या आधी त्या चुलीसमोर अशाच बसत असतील, पण आता त्याला काय करता येत नाही, सगळं भरलेलं आहे पूर्ण. मी परत तोच विषय सांगतोय की जे आकडेवारी सगळी सांगितली आहे या सगळ्यामध्ये, किंवा इतकी मदत झाली तितकी मदत झाली, आम्ही एकदम रिलीफ दिली, ह्याची ग्राउंड रियालिटी काय ना हे चेक करायला सगळ्यांनी आलं पाहिजे. मी सुरुवात केली, त्यामुळे तुम्ही मुंबई तक बघत राहा. मी आणखी मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या रिजनमध्ये फिरणार आहे. खरंच सरकार, कारण काय बघा, निवडणूक आहेत, महाराष्ट्रात पंचायत समिती राहिल्यात, जिल्हा परिषदा सगळ्या राहिलेल्या आहेत, महानगरपालिका सगळ्या राहिलेल्या आहेत, आरक्षणाचे सोडती आता सुरू झाले आहेत, सगळं सुरू झालंय. पण मुद्दा असा आहे की या सगळ्याला जो मतदान करणार ना त्याला फक्त आश्वासनं मिळाली आहेत का, त्याला खरंच अकाउंटवर पैसे जमा झालेत, आणि मग जर जमा झालेत तर त्यातले काही कट झालेत का, त्याच्या वाट्यात किती आले, खिशात किती राहिलेत, ह्याचा हिशोब ह्या दिवाळीत होणं गरजेचं आहे. आज धनत्रयोदशी आहे, लोक पूजा करत असतील सगळ्या ठिकाणी. शेतकऱ्याचं अवघड आहे मात्र, फार अवघड आहे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन सिद्धेश सोबत मी ओमकार वाबळे, परांड्यामधून.